अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद एसटी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्यानं अकोले मतदारसंघात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे। या राजकीय घडामोडींचं केंद्र विखे पाटलांची लोणी हे गाव आहे। गेल्या 3 दशकांपासून विखे घराण्याशी घरोबा असलेल्या अकोलेतील भांगरे कुटुंबानं पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची दिवाळी पाडव्याच्या दिवशी भेट घेतल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। गत 1 महिन्यापूर्वी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद एसटी प्रवर्गासाठी राखीव झाले आणि अकोले मतदारसंघात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी वेगानं सुरू झाल्यात। सुरुवातीला सतीश भांगरे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करून अजितदादांच्या राष्ट्रवादीला आमदार लहामटे यांच्या माध्यमातून पाठिंबा दिला। याखेरीज गेल्या अनेक दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू असलेली चर्चा म्हणजे भांगरे कुटुंब भाजपात प्रवेश करणार। भांगरे कुटुंब आणि विखे परिवाराचे कौटुंबिक संबंध सर्वश्रुत आहेत। त्यामुळे सुनीता भांगरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यासाठी स्वतः विखे पाटील आग्रही असल्याचं समजतंय। त्यातच भांगरे परिवारानं विखे पाटलांची भेट घेतल्यानं भांगरे परिवार अध्यक्षपदावर आपला दावा ठोकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। विशेष म्हणजे या भेटीदरम्यान अकोले मतदारसंघाचे माजी आमदार वैभव पिचड हे देखील भांगरे कुटुंबासोबत भेटीला होते। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भांगरे पिचड हे एकत्र होतील असं चित्र सध्या तरी दिसत आहे। अमित भांगरे गेल्या अनेक दिवसांपासून पिचड भांगरे एकत्र येणार असल्याचं वक्तव्य करत होते। खरं तर राजकारणात काहीही घडू शकतं। ज्या पिचडांमुळे अमित भांगरेंचा विधानसभेत पराभव झाला तेच दोघे आता लहामटे यांना शह देण्यासाठी एकत्र येणार असतील तर त्यात वावगं वाटण्यासारखं काहीच नाही। राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची अवहेलना झाल्यानंतर राजूरच्या आंदोलनात पिचड भांगरे एकत्र आलेले सर्वांनी बघितले। तसेच अमित भांगरे यांनी मवेशी गावात कोंडार बाबांच्या साक्षीने सांगितलं की आगामी निवडणुकीत लहामटे यांची एकही जागा निवडून येऊ देणार नाही, परंतु येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत तुम्हाला शब्द देतो। गंगाराम भाऊनी जे सांगितलं समोरच्यांचं आपण एकही पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य येऊन देणार नाही, तो देखील शब्द मी तुम्हाला देतो। काय लागेल ते करू। गंगाराम भाऊच्या मनात जे आहे ते अख्ख्या आदिवासी समाजात या अकोला तालुक्यातील प्रत्येक जनतेच्या मनात तेच आहे। या सर्व वक्तव्यानंतर पिचड भांगरे एक झाले आहेत हे विखे पाटलांच्या भेटीत दिसून आले। मात्र विधानसभा निवडणुकीत ज्या तरुण अमित भांगरे यांना महाविकास आघाडीकडून तब्बल 68,000 मतं मिळाली त्या अमित भांगरे राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष सोडणार का? या तालुक्याच्या जनतेसमोर मी सांगितलं होतं उद्या भविष्यात काय होईल मला माहित नाही, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत मी पवार साहेबांसोबत राहणार हे वचन मी घेतलं होतं। आणि साहेब आज जयंती निमित्त मी पुन्हा एकदा या जनतेच्या साक्षीने सांगतो उद्या काही येऊ द्या, जे स्वप्न माझ्या वडिलांनी या तालुक्यासाठी पाहिलं होतं आणि जे वचन मी या तालुक्याला दिलं होतं उद्या भविष्याच्या काळात मी फक्त आणि फक्त पवार साहेबांसोबतच राहणार हे माझं वचन आहे की तालुक्यात एखाद्या आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार अशा ही चर्चा सुरू झाल्या। माझा बाप गेला पण मी राजकीय बाप बदलणार नाही असं वक्तव्य करणारे अमित भांगरे राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहणार का की आपल्या घरातच वेगळे राजकीय समीकरण करून निवडणुका लढविणार अशा चर्चा रंगल्यात। आम्ही बाप बदलत नाही, आमचा बाप गेला तरी आमचे राजकीय बाप फक्त शरद पवार आणि ओनली शरद पवार एवढा शब्द देतो। आमदार किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पा लहामटे या देखील सातेवाडी गटातून आपल्या राजकीय करिअरचा श्रीगणेशा करणार आहेत। मात्र विखे पाटील आमदार किरण लहामटे यांच्या काही शब्दरूपी सुमनांनी दुखावले असल्याची चर्चा सुरू माध्यमांकडे पोहोचली आहे। त्यामुळे महायुतीच्या लहामटे यांना सहकार्य न करता आघाडीच्या सुनीता भांगरे यांना ताकद देण्याचं विखे पाटलांनी ठरवलंय असं चित्र तरी सध्या दिसत आहे। सुनीता भांगरे यांनी जिल्हा परिषदेत 2 वेळा बहुमतानं निवडून गेलेले आहेत। संपूर्ण जिल्ह्यात त्यांची ओळख आहे। तसेच अकोले मतदारसंघातही सुनीता भांगरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखात उपस्थित राहणे, बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी ते अनेक वर्षापासून सक्रिय आहेत। त्यामुळे सुनीता भांगरे कोणत्याही गटातून उभ्या राहिल्या तर निवडून येतील म्हणूनच विखे पाटील सुनीता भांगरे यांना सोबत घेण्यास इच्छुक आहेत। असं असलं तरी पुष्पा किरण लहामटे, डॉक्टर मधुरा वैभव पिचड, सुवर्णा मारुती मेंगाळ या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतरच खरी परिस्थिती जनतेसमोर येईल।
अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के यांचा स्पेशल रिपोर्ट. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.